अंगावर काटा आणणारे सत्य उघड पडणार. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या 10 घटना घडणार म्हणजेच घडणार. तुम्ही कधी विचार केलाय का मंडळींनो? सिंह राशीच्या मंडळीने तुमच्या घरात अचानक माणसांची अफाट गर्दी उसळेल. लोक धावत सुटतील आणि तुम्ही थक्क होऊन बघतच राहाल. हे कोणा माणसाचं स्वप्न नाही, तर ते थेट ब्रह्मदेवाच्या पानावर लिहून ठेवले अंतिम व साक्षात सत्य असणार आहे. कारण येणारे 10 दिवस शेवटचे संपूर्ण जगाचं आणि तुमचं आयुष्य असं काय पालटून टाकेल की कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. पंचगणातील ग्रहांची चाल आणि कर्माचे हे चक्र सामान्य अजिबातच नाही. या काळात 5 महाघटना घडणार म्हणजे घडणारच. पण थांबा, त्यात एक असा सगळ्यात मोठा धोका आहे ज्याबद्दल 99% लोकांना अजिबातच माहिती नसतं. जर तुम्ही या 10 दिवसात या 2 अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्यात तर आयुष्यभराची भरपाई किंवा कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीमोल होऊ शकतं. या 2 महाचुका नेमक्या कुठल्या आहेत आणि ब्रह्मदेवाच्या कोणत्या रहस्यामुळे तुमचं भाग्य बदलणार? जर तुम्हाला स्वतःचं आणि कुटुंबाचं भलं करायचं असेल ना, तर ही भविष्यवाणी शेवटच्या शब्दापर्यंत नक्की ऐका. कारण शेवटची एक पायरी तुमच्या आयुष्याची व भविष्याची दिशा ठरवणार आहे. आणि जर एकदा ही वेळ निघून गेली तर पश्चातापाशिवाय तुमच्याजवळ काही उरणार नाही, हे मात्र ध्यानात घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हो माझी पण सिंह रास आहे अशी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. आणि हो, मी खूप काही सहन केलं आहे, मला माझ्या मेहनतीचं फळ कधी मिळणार? ज्यांच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी नाही, सतत त्रस्त आहेत, तर त्यांनी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांनी ही कमेंट लगेच करा. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेलायकनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, कधी कधी आयुष्य एका रात्रीत असं काही बदलतं की आपल्याला स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसत नाही. येणारे शेवटचे 10 दिवस हे तुमच्या आयुष्यातील असेच ऐतिहासिक दिवस ठरणार आहेत, ज्याची नोंद थेट ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने भाग्याच्या पानावर लिहून ठेवली आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही कष्ट केले, जो संघर्ष केलाय, त्या प्रत्येक कष्टाचं सोनं होण्याची वेळ आता आली आहे. ग्रहमानाच्या अत्यंत शुभ आणि सकर्मक युतीने नकर्मतेचा अंधार कायमचा नाहीसा होणार आहे. मंडळींनो, तुमच्या दारात सुख समृद्धी आणि यशाचा लखलखाट प्रकाश पडणार आहे. ज्योतिष गणनेनुसार आकाशातील ग्रहांची चाल आता अत्यंत अनुकूल आणि पॉझिटिव्ह होत आहे. मंडळींनो, ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमच्या राशीवर आणि जीवनावर प्रभाव टाकणारे ग्रह आता उच्च स्थानावर विराजमान होत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की मागील काळात ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्या आता दुप्पट वेगाने तुमच्याकडे चालून येतील. तुमची प्रत्येक अडकलेली वाट आता सुकर होणार असून नशिबाचे बंद दरवाजे एकामागून एक सप्तरंगाच्या उजळीने उघडायला सुरुवात होईल. या 10 दिवसात तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि निराशा कायमची धूळ निघेल. एक विलक्षण सकर्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती संरक्षक कवच निर्माण करेल. त्यामुळे तुम्ही ज्या कामाला हात लावला तिथे तुम्हाला यश, प्रगतीची पावती मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आर्थिक लाभाचे जबरदस्त योग जुळून येतील. ब्रह्मदेवाच्या वरदानारूपी 10 दिवसात तुमच्या भाग्य तुम्हाला साथ देण्यासाठी सज्ज झाले. फक्त गरज आहे ती या सुवर्ण काळाची स्वागत करण्याची. त्यासोबतच सिंह राशीच्या मंडळींनो, पंचगणातील अत्यंत पवित्र व तेजमय अशी 20 तारखेची दुर्गाष्टमी सुद्धा केवळ तिथी नसून तुमच्या आयुष्यातील कल्पवृक्षासारखी असणार आहे. या दिवशी आदिशक्ती माता दुर्गेची अशी काही कृपादृष्टी तुमच्यावर वर्षेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा समूळ नाश होईल. गेले अनेक वर्षापासून किंवा दिवसापासून ज्या कायदेशीर बाबी, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कल रखडले होते त्या सर्व समस्याचे निवारण होण्याचा हा अचूक काळ असणार आहे. माता दुर्गेचे पाऊल तुमच्या घरात सुख समृद्धीचे नवे कवडे उघडून देतील. त्यासोबतच या दिवशी ब्रह्मांडातून एक अफाट व सकर्मक ऊर्जा प्रवाहित होईल जी तुमच्या मनस्थितीला आणि विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकेल. तुमचं आत्मबल वाढेल आणि तुम्ही ज्या महत्त्वाच्या निर्णयावर संभ्रमात होतात त्या प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्पष्ट होत जाईल. गुप्त शत्रूंचे सर्व मनसुबे धुळीला मिळतील आणि तुमच्या कष्टाची चीज होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे.
जिथे जिथे अपयशाची भीती वाटत होती तिथे तिथे विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण दुर्गाष्टमीचा हा योग अत्यंत दुर्मिळ व फलदायी असणार आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, पण लक्षात ठेवा की शक्तीचा अथंग स्रोत प्रत्येकासाठी सरळ नसणार आहे. कारण या दिवशी होणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या चुकामुळे तुमचे सगळे भाग्य धुळीस मिळू शकते. या येणाऱ्या 10 दिवसात अशा कोणत्या 2 चुका आहेत ज्या अजिबातच तुम्हाला करायच्या नाहीत. या 10 दिवसात कोणालाही मोठी रक्कम उसने किंवा उधारीवर देऊ नका, अन्यथा ते पैसे कायमचे अडकू शकतात. घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणाशी उद्धटपणे बोलू नका आणि कोणाचे अनादर करू नका, नाहीतर आलेला लक्ष्मीचा अपमान होऊन भाग्य मातीमोल होईल. या 2 महाचुका टाळल्या नाही तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका, कारण शेवटची एक पायरी तुमच्या आयुष्याची व नशिबाची दिशा बदलू शकते. त्यासोबतच सिंह राशीच्या मंडळींनो, पंचगणातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 23 तारखेची एकादशी सुद्धा केवळ उपवासाची तिथी नाही, तर तुमच्या आत्म्याला आणि नशिबाला शुद्ध करणारा एक दिव्य सोहळा असणार आहे. कारण या दिवशी विष्णू कृपेने तुमच्या जीवनातील अनेक पापाचे, मानसिक ताणाचे आणि कर्माचे ओझे हलके होण्यास सुरुवात होईल. एकादशीच्या पवित्र ऊर्जेमुळे तुमची बुद्धी आर्थिक, सात्विक, तीक्ष्ण आणि कार्यक्षम बनत जाईल, ज्यामुळे आयुष्यातील भविष्यातील मोठ्या यशाचा पाया या दिवशी रचला जाईल. याच 23 तारखेच्या आसपास जुळून येणारा भद्र योग सुद्धा ग्रहांच्या एक विशिष्ट तिथीचा भाग असणार आहे. भद्र काळात काही गोष्टीवर विशेष बंधने असतील, पण जर तुम्ही योग्य नियम पाळले तर हीच भद्रा तुमच्यासाठी संरक्षणाचे एक मजबूत कवच तयार करू शकते. या काळात बाहेरगावी प्रवास करताना, मोठे आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणते नवीन कात्रंड सही करताना अत्यंत डोळे उघडून वागण्याची गरज आहे. ग्रहांची उलाढाल तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटातून अगोदरच सावध करत असते. एकादशी व भद्रा यांच्या संमिश्र प्रवाहातून जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या जीवनात एक अद्भुतपूर्व स्थिरता आणि भरभराट आलेली तुम्हाला दिसेल. रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. ब्रह्मांडीय ऊर्जेचा हा प्रभाव तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य, संपत्ती, ऐश्वर्य घेऊन येणार आहे, ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस एका नवीन उत्साहासारखा तुम्हाला लगेच की नक्कीच वाटू लागेल. त्यासोबतच मंडळींनो, 27 तारखेला नारळी पौर्णिमा व अगदी लागूनच येणाऱ्या 30 तारखेला रक्षाबंधन. हा सणाचा महासंग्राम तुमच्या आयुष्यात प्रेमाची, विश्वासाची आणि आपुलकीची नवी रोशन घेऊन येणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जशी भरती येते ना, तशी तुमच्या आनंदात व संपत्तीमध्ये अफाट भरती येईल. बहिणीच्या हातावर बांधली जाणारी राखीची पवित्र सूत सुद्धा केवळ एक धागा नसून ते तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अदृश्य सुरक्षा कवच सारखंच असेल. पण मंडळींनो, या आनंदाच्या वातावरणात आकाशात एक अत्यंत रहस्यमय मोठी खगोलीय घटना सुद्धा घडणार आहे. ती म्हणजे चंद्रग्रहण. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. जेव्हा चंद्रग्रहणची काळी छाया चंद्रावर पडते, तेव्हा मनावर आणि ग्रहांच्या ऊर्जेवर त्याचा तीव्र परिणाम होत असतो. या काळात वातावरणात एक वेगळी संभ्रमता निर्माण होऊ शकते. जे लोक चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करत राहतील, त्यांच्या पायाखालची जमीन या ग्रहण समान सरकेल. मात्र जे लोक प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत, त्यांच्यासाठी हे ग्रहण म्हणजे जुने दोष धुवून काढणारी एक मोठी संधी ठरणार आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व चंद्रग्रहण यांचा हा तिहेरी योग म्हणजे ब्रह्मांडात चाललेला एक अद्भुत खेळ असणार आहे. ताईंनो, दादांनो, या काळात तुमचे कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळ यांच्या वर्तुळात अचानक मोठे निर्णय घेतले जातील. जुने वाद संपुष्टात येतील आणि नवीन भागीदारी किंवा व्यवसायाची दारे उघडतील. ग्रहांची प्रचंड उलथापालथ तुमच्या आयुष्याला अशी काही कल्पनी देईल जिथे येणाऱ्या काळातील तुमचे संपूर्ण भविष्य पूर्णपणे सुरक्षित व संपन्न होणार आहे. आता लक्षात घ्या सिंह राशीच्या मंडळींनो, या संपूर्ण 10 दिवसाच्या थरारक रोमांचक प्रवासाच्या अत्यंत शेवटचा टप्पा म्हणजे 31 ऑगस्टची संकष्ट चतुर्थी. गणपती बाप्पाच्या कृपेने येणारी चतुर्थी म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा शेवट करणारी अंतिम पायरी असेल. मागील 10 दिवसात ग्रहांची जी काही उलथापालथ झाली, त्यामुळे निर्माण झालेली ताण किंवा थोडीशी भीती या काळात एका दिवसात बाप्पाच्या चरणी विलीन होऊन जाईल. तुमच्या मार्गात कोणतेही मोठे अडथळे किंवा शत्रू उभे राहिले असतील, ते विघ्नहर्त्याच्या कृपेने मातीमोल ठरतील. तुमचं यश निश्चितच आहे. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, गणेश चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या या पवित्र तिथीवर ब्रह्मदेवाच्या पानावर
लिहिल्यावर प्रत्येक भविष्य प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील अंधार मंडळींनो, तुमच्या जीवनातील अंधार संपून एका नव्या लखलख समृद्ध सुवर्ण योगाची सुरुवात नक्कीच या दिवशी होईल. तुम्ही ज्या आर्थिक धैर्याची, मानसिक शांततेची गेली अनेक महिन्यापासून वाट पाहत होतात, त्या सर्व काही आता एक पाठोपाठ एक तुमच्या झोळीत पडणार आहे. कुटुंबात शांती, सुख समृद्धी नांदेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची ही सुवर्ण वेळ आणणार आहे. या 10 दिवसात दररोज सकाळी मंडळीनो, अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या तांब्यात थोडेसे शुद्ध पाणी, लाल फुले व अक्षता टाकून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावं. आणि अर्घ्य देताना म्हणजेच की पाणी अर्पण करावं. ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. हा सोपा उपायामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर यश प्राप्त होईल. हा 10 दिवसाचा संपूर्ण प्रवास तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी देवी संधी ठरेल. कारण ज्यांनी या काळात संयम, विश्वास किंवा सकर्मता ठेवली, त्यांना यापुढे मागे वळून बघण्याची वेळ कधीही म्हणजेच की कधी वेळ मिळणार नाही. ग्रहांची साथ आणि देवी कृपा आता कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभी राहिली असेल. आता गरज आहे ती या मिळालेल्या यशाचा योग्य वापर करण्याची आणि एका नवीन आत्मविश्वासाने आरोग्याची पुढची वाटचाल सुरू करण्याची. जर तुम्हाला ब्रह्मदेवाच्या भविष्यवाणीवर आणि येणाऱ्या सुवर्ण काळावर पूर्ण विश्वास असेल, तर भविष्यवाणी इथेच थांबू नका. आपल्या जवळच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कारण इतरांच्या आयुष्यात सकर्मतेचा प्रकाश पोहोचवणं हे देखील भाग्याचं लक्षण असतं. मंडळींनो, कमेंट बॉक्समध्ये जय विघ्नहर्ता हर हर महादेव लिहून या देवी ऊर्जेचं स्वागत करा आणि चॅनलच्या पेजला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातली प्रत्येक मोठी भविष्यवाणी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. मंडळींनो, भेटू आपल्या अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुदेव दत्त दत्त.